आंबाड्याची भाजी चूल पेटली की कढईवर ठेवून घेते. आता ही भाजी अशी खळाखळा धुवून घ्यायची आणि कढईत शिजायला टाकायची. आता हे पाणी ओतून घेऊ. असं पाणी घालायचं. हे थोडे शेंगदाणे घेतले, 10-12 मिरच्या घेतल्यात, हे लसणाची पाकळ्या घेतल्यात, हे मीठ घेतले चवीनुसार टाकायला. आता ही खालवर करून घेऊ भाजी. अशी काही गरम झाली की अशी लालसर लालसर होती. आणि आता ही आपण उकळत कुटून घेऊ. आता हे आपलं कुटायचं झालंय, काढून घेऊ. आपली भाजी शिजली, उतरून घेऊ. हे बघा अशी चाळणी तोतायची, नितळून घ्यायची, गार पाणी टाकून पिळायची. आता आपली भाजी पिळून झाली, कढईवर ठेवू. 2-3 पळ्या तेल टाकून घेऊ. टाकताना दिसतोय ना, टाकून घ्या. हे लाल होईपर्यंत परतायचा. आणि हे कुटलेलं जे आहे ना, हिरवी मिरची शेंगदाण्याचं कोठे जरा असं जाडसरच ठेवायचं, म्हणजे मग चवदार भाजी लागत. आता हे सगळं आपण एकखाटे मिक्स करून घेऊ. हे मीठ टाकले, कोट शेंगदाण्याचं मीठ आणि हिरवी मिरची. हिरव्या मिरचीनं का टाकली तर तिने चव होती म्हणून ती हिरवी मिरची टाकलेली आपण. चांगला लालसर आला, भाजी टाकून घेऊ खाली. आता आपली भाजी तयार.